रेल्वे भाडेवाढी विरोधामध्ये एकीकडे देशभरात आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपचे खासदार तसंच नेते या दरवाढीचं जोरदार समर्थन करतायत। त्याचवेळी अच्छे दिनचं स्वप्न दाखवताना बुरे दिन आलेत की काय असं वाटायला लागले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दरवाढीवरती दिली आहे। काँग्रेस कशा प्रकाराने शासन करायची याचं प्रत्यक्ष उदाहरण। दरवाढ महागाई कुणालाही मान्य नसतं, भाजपला पण नाही, मलाही नाही, नरेंद्र मोदीला पण नाही। पण कशी ज्याला आपण चालूगिरी म्हणा की बदमाशी म्हणा, 5 फेब्रुवारीला 2014ला ज्यावेळी इंटरिम बजेट पेश केलं त्यावेळी काँग्रेस सरकारने सगळ्या योजना घोषित केल्या। नवीन गाड्यापासून सुधारणा काय करायचं सगळ्या, त्याच्या समोर 10,000 कोटी खर्च येणार, तर त्याचा समोर पैसा कुठून आणायचं? तर 10,000 कोटीची ही भाववाढ त्यावेळी 5 फेब्रुवारीला रेल्वे मंत्रालयाने केली। सगळा सूट रेल्वे बजेटमधला खर्च मंजूर केला, परंतु दरवाढ 1 मे पासून करायची आणि त्यानंतर ते 16 मे पर्यंत स्थगिती देऊन अशी मस्ती फक्त काँग्रेस सरकारच करू शकते। म्हणून ही दरवाढ प्योरली काँग्रेसची आहे। वो तो सही है, क्योंकि उन्होंने शुरू में ही बताया था, बहुत अच्छे सपने दिखाए थे कि ऐसा ऐसा होने वाला है, अच्छे दिन आने वाले। लेकिन कल का डिसीजन देखने के बाद तो इतनी जल्दी बुरे दिन आम लोगों को देखने को मिलेंगे ऐसा कभी हमने सोचा नहीं था। और इसके बारे में हमारा भी कहना है कि उन्होंने रेट कम करने चाहिए। कॉमन मैन को जब वो रेलवे से ट्रैवलिंग करते हैं तब वो टिकट का रेट ठीक होना चाहिए, क्योंकि बम्बई तो पूरी आपने देखा है कि लोकल हो या बाकी की ट्रेन हो, बम्बई तो ज़्यादा से ज़्यादा लोग 65% से ज़्यादा लोग ट्रैवलिंग लोकल से करते हैं, ऐसा है।